Question 2. So again here we have to evaluate the limits. It means we have to find out the value of the particular limits. And the first question in this is limit u tends to 1 u raised to 4 minus 1 upon u square minus 1. Now this can be solved using two methods. First one जो हमने फार्मूला यूज किया था x raised to n minus a raised to n upon x minus ac. That is first method. ठीक. सेकंड मेथड हम फैक्टराइजेशन से भी कर सकते हैं. यहाँ पर फैक्टर्स हम निकाल सकते हैं. So this can be written as limit u tends to 1 u raised to 4 minus जो 1 है इसे अगर हम 1 raised to 4 लिखते हैं डिवाइडेड बाय u square minus 1 square लिखते हैं. क्यूब है कि u raised to 4 है? डिनोमिनेटर में क्यूब है तो क्यूब है. ओके. तो इधर पे हम u cube minus 1 cube कर देंगे. Now factors of a raised to 4 minus b raised to 4. They are what? Using the formula a square minus b square. ठीक है? a square minus b square के फैक्टर होते हैं a plus b a minus b. तो इसे यहाँ पर ये u स्क्वायर का स्क्वायर है, ये 1 स्क्वायर का स्क्वायर है. ठीक. तो इसके फैक्टर्स हो जाएंगे u स्क्वायर प्लस 1 u स्क्वायर माइनस 1. डिनोमिनेटर में u क्यूब माइनस 1 क्यूब मतलब a क्यूब माइनस b क्यूब which is a minus b a square plus ab plus b square. ठीक. आगे फर्दर u square minus 1 will be again factorized. यहाँ पर u square plus 1 है और जो u square minus 1 है इसके और फैक्टर्स हो जाएंगे u plus 1 u minus 1. तो अब ऑब्जर्व करें u raised to 4 minus 1 raised to 4 मतलब a raised to 4 minus b raised to 4. पहले तो हो जाएगा a square plus b square a square minus b square. फिर a square plus b square के कोई फैक्टर्स नहीं होते हैं. रिमेंबर द फर्स्ट वीडियो. ठीक है जो मैंने आपके साथ शेयर किया बेसिक मैथ. a square plus b square के कोई फैक्टर्स नहीं होते. a square minus b square के होते a plus b a minus b. फर्दर डिनोमिनेटर में हमने a क्यूब माइनस b क्यूब यूज किया है. अब यहाँ पर कॉमन फैक्टर कट हो रहा है. कौन सा? u minus 1. फैक्टराइजेशन मेथड में अलजेब्रिक रैशनल फंक्शंस में मैंने बोला हुआ है there is no need to think just but you have to give the result since u tends to 1 u minus 1 not equal to 0. ये रिजल्ट जरूरी है बोर्ड के हिसाब से. इसके लिए मार्क्स कट हो सकते हैं बोर्ड में. अब u minus 1 हमने कट कर दिया. नेक्स्ट स्टेप में एज फार एज बोर्ड इज कंसर्न हमें जो भी रिमेनिंग चीजें एक बार लिखना होता है. ये न्यूमरेटर ये डिनोमिनेटर और फिर हम लिमिट अप्लाई करेंगे. मतलब कि we'll put u is equal to 1 in this expression so it becomes what u square मतलब 1 square plus 1 u plus 1 तो हो गया 1 plus 1 डिनोमिनेटर में u square 1 square u 1 again 1. So what is the answer? 1 plus 1 2 into 2 4 1 plus 1 plus 1 3. That is your answer. क्लियर है? सिंपल फैक्टराइजेशन है. अब यहाँ पर अलग अलग फैक्टराइजेशन आएंगे. सिंकेटिव से करेंगे, कभी क्वाड्रेटिक से करेंगे, क्वाड्रेटिक से कभी क्यूबिक से करेंगे, कभी u raised to 4 में करेंगे. बट जस्ट ऑल डिपेंड्स अपॉन फैक्टराइजेशन फॉर्मूला, फैक्टराइजेशन टेक्निक्स कौन कौन से यूज करते हैं. तो हमने फर्स्ट लिया. लेट अस सॉल्व थर्ड. x tends to 2 limit x tends to 2 x raised to 3 minus 4x square plus 4x upon x cube है x square है x square minus 4. ठीक. क्वेश्चन एक बार चेक कर लीजिएगा. मुझे एक्चुअली रीडिंग क्लासेस है बट वो क्लासेस पेन मुझे बहुत अजीब सा लगता है तो मैं पहनता नहीं हूँ. उसे दिख जाता है. बट अगर कहीं पर क्वेश्चन में हुआ तो बताइएगा.
ठीक, तो ये क्वेश्चन है हमारे सामने, करेक्ट। अब ये जरूर नहीं है कि हम फैक्टराइजेशन के एक्सरसाइज में मतलब हर बार अगर फैक्टराइज करना ही है, मैंने पहले ही बताया था कि फैक्टराइज कब अगर जरूरत है तो। पहले तो हमारे लिए सबसे आसान मेथड कौन सी है, डायरेक्ट मेथड, टेंशन ही नहीं, सीधा x की वैल्यू उठा के आपको रख देना होगा, बराबर। अब यहाँ पर कुछ भी जरूरत नहीं आपको फैक्टराइज करने के लिए, तो अब अरे मुझे आता है क्या, मुझे x स्क्वायर माइनस 1 के फैक्टर मालूम है मुझे, ठीक है रखो अपने पास, क्या जरूरत है, कोई जरूरत नहीं है, मालूम है, अच्छी बात है, बट यहाँ पर जरूरत नहीं है, यहाँ पर जरूरत थी तो मैंने यूज किया, इधर जरूरत नहीं, क्योंकि आप देख सकेंगे ये 2 स्क्वायर माइनस 1 मतलब 4 माइनस 1 3 होगा, तो डिनोमिनेटर तो वैसे भी 0 नहीं होगा, तो हमें फैक्टराइजेशन कब करना है जब 0/0 आएगा तो, ठीक है, एक 0 चलता है ऊपर नीचे कहीं पर भी चलता है, 2 नीचे, ठीक, यहाँ पर तो नहीं आया, जस्ट विल यूज डायरेक्ट मेथड, ये हो जाएगा x क्यूब मतलब 2 क्यूब 4 into 2 स्क्वायर 4 into 2, डिनोमिनेटर में 2 स्क्वायर माइनस 1, तो आंसर मिल जाएगा आपको 8 माइनस 2 स्क्वायर 4 into 4 16, 4 to the 8 upon 4 minus 1, so 8 plus 8 16 minus 16 0/3, अब 0/3 का आंसर होता है 0, तो इस लिमिट का आंसर 0 है, ठीक, ओके, लेट अस सॉल्व फिफ्थ, x टेंड्स टू √2 x square x √2 minus 4, x square x √2 minus 4 upon x square minus 3x √2 plus 4, किसी भी तरीके से क्वेश्चन दे देते हैं, एक्चुअली पॉलिनोमियल जब भी हम लिखते हैं, ये न्यूमरेटर डिनोमिनेटर कौन है, पॉलिनोमियल्स, ठीक है, पॉलिनोमियल जब भी हम लिखते हैं तो हमारे लिए सबसे पहले रूल तो मालूम है, जिसकी पावर सबसे बड़ी होगी वो सबसे पहले आएगा, ठीक, उसके बाद फिर x की पावर फिर कांस्टेंट, दैट इज वन रूल। दूसरा और क्या होता है, जब भी हम किसी वेरिएबल को और कांस्टेंट को एक साथ लिखते हैं तो वेरिएबल आगे होता है, अब कांस्टेंट आगे होता है, वेरिएबल उसके पीछे होता है, या पर उसने बीच में डाल दिया, इधर उल्टा दे दिया, तो एक बार उसको सीधा हम लिख लेते हैं, जरूरत नहीं है, बट जस्ट टू अवॉइड एनी कंफ्यूजन, x स्क्वायर प्लस √2x माइनस 4 और x स्क्वायर माइनस 3√2x प्लस 4, अब दोनों भी क्वाड्रेटिक है, तो 10th वाला क्वाड्रेटिक इक्वेशन में इस तरह के क्वेश्चन हमने सॉल्व किए हैं, ठीक, हमें इसके फैक्टर्स निकालने हैं, यहाँ पर -4 है, -4 के ऐसे फैक्टर जिनकी सब √2 होनी चाहिए, अब 4 के जो फैक्टर्स होते हैं 4 1 the 4 और 2 2 the 4, दो ही, ठीक, तो 4 1 the 4 तो नहीं आएगा, और 2 2 the में आएगा 4, अब इस 2 में अगर मुझे √2 बनाना है, दोनों में जगह पर आ जाएगी, इधर भी √2 इधर भी √2 है, तो √2 अगर बनाना है तो मैं एक 2 को स्प्लिट कर लेता हूं, तो ये हो जाएगा √2 into √2, और फिर फैक्टर्स हम इस तरीके से ले सकते हैं, अगर यहाँ पर मुझे √2 चाहिए, एक फैक्टर हो गया 2√2, दूसरा हो गया √2, ये वाला √2 हमने इधर लिख दिया, ठीक है, जस्ट आपको एक्सप्लेन करने के लिए, डायरेक्टली मैं अभी इसको मिटा सकता हूं। अब -4 के फैक्टर है, -4 के मतलब इन दोनों में से एक माइनस होना है, सम कितनी +√2, तो 2√2 -√2, ये हो गया +√2, तो न्यूमरेटर के फैक्टर्स हो गए, डिनोमिनेटर में +4 है, तो +4 के फैक्टर निकालते हैं, वो भी वही होंगे 2√2 और √2, +4 होना तो दोनों पॉजिटिव होंगे तो नेगेटिव होंगे, हमें यहाँ पर -3√2 चाहिए, मतलब दोनों नेगेटिव होंगे, ठीक, ये क्वाड्रेटिक इक्वेशन है 10th का, तो यही हम कर लेते तो बहुत बड़ा क्वेश्चन हो गया हमारे लिए, ये क्वेश्चन अलग होता था, ये अलग होता था, अभी दोनों एक ही क्वेश्चन में, और वो भी उससे भी कुछ नहीं हो रहा, उसके बाद भी ये भी करना है, आगे लिमिट देना है, सब करना है, ठीक, चलिए, तो फैक्टर्स हो गए, तो फैक्टर्स लिख लेते हैं, न्यूमरेटर के फैक्टर्स हो जाएंगे, माइनस करवा लेना, x प्लस 2√2 x माइनस √2, डिनोमिनेटर के x माइनस 2√2 x माइनस √2, अब वही चीज है, फैक्टर्स कैंसिल हो जाएंगे, तो x माइनस √2 कैंसिल हो गया, ठीक, अब जब हम कैंसिल कर रहे हैं तो हमें रीजन देना जरूरी है,
x टेंस टू रूट टू, x माइनस रूट टू नॉट इक्वल टू 0। यहां पर हम वैल्यू डायरेक्ट इनपुट कर सकते हैं, लेकिन फिर वही बात कि बोर्ड वाले टीचर्स एकदम उनको स्टेप बाय स्टेप चाहिए, हम स्टेप बाय स्टेप लिख देंगे, एक बार जो भी रिमेनिंग है वो। अब हम यहाँ पर वैल्यू पुट करेंगे x की रूट, मतलब विल अप्लाई द लिमिट। तो जैसे ही लिमिट अप्लाई करते हैं दिस x विल बिकम रूट टू प्लस टू रूट टू, डिनोमिनेटर में जहां पर x है वो हो जाएगा रूट टू माइनस टू रूट टू। देन व्हाट इज द आंसर? रूट टू प्लस टू रूट टू, थ्री रूट टू माइनस टू रूट टू माइनस रूट टू, या फिर माइनस वन रूट टू, सो दैट माइनस रूट टू, रूट टू आपका कट हो जाएगा, आंसर हो जाएगा माइनस थ्री। ठीक, कोई डाउट है यहाँ पर तो पूछ लीजिए। तो क्वेश्चन थर्ड, इवैल्यूएट द फॉलोइंग लिमिट्स। लेट्स टेक फर्स्ट वन, लिमिट x टेंस टू 1/2 1 minus 8y cube upon y minus 4y cube। तो हमेशा एक बार आपने देख लेना है कि वो डायरेक्ट काम कर रहा है या नहीं कर रहा। ठीक, एक ही जगह पर मतलब न्यूमरेटर या फिर डिनोमिनेटर में अगर जीरो होगा दैट इज ओके। हम फैक्टराइज करते हैं, हम रैशनलाइज करते हैं, हम सिंपलीफाई करते हैं, ये सारी चीजें कब करना है हमने? जब न्यूमरेटर डिनोमिनेटर दोनों जगह पर जीरो आएगा तब, और इस केस में वो आएगा। y क्यूब जो है 1/2 का क्यूब 1/8 होगा, 8 के साथ कट होकर के 1 - 1 0 हो जाएगा। ठीक, सिमिलरली नीचे भी यहाँ पर y क्यूब मतलब 1/8, हाँ x में लिखते इधर, ठीक है, y की लिमिट है, तो y क्यूब मतलब 1/8, 1/2 का क्यूब 1/8 इंटू जब 4 करेंगे तो हो जाएगा 1/2, और 1/2 माइनस 1/2 0 हो जाएगा। इतना हरा बता दिया, क्योंकि ये आपको आप माइंड में बोलिए, रफ में बोलिए, कैलकुलेशन कर लेना है, उसके बाद ही फर्दर फैक्टर्स की तरफ बढ़ेंगे। अब इसमें फैक्टर्स होते हैं किस तरीके से, चलिए देखते हैं। न्यूमरेटर में 1 minus 8y cube कैन बी रिटन एज 1 minus या फिर 1 cube minus 2y ब्रैकेट क्यूब। तो अब न्यूमरेटर किस फॉर्म में हो गया? a cube minus b cube। डिनोमिनेटर में y है, इधर y क्यूब है, तो y कॉमन हो जाएगा, ब्रैकेट में आएगा 1 minus 4y स्क्वायर। ठीक, y कॉमन, इधर 1 minus 4y स्क्वायर। अब न्यूमरेटर में यूज होगा a क्यूब माइनस b क्यूब। ठीक, जिसके फैक्टर्स होते हैं a माइनस b, a स्क्वायर प्लस ab प्लस b स्क्वायर। डिनोमिनेटर में ये y यहाँ पर एज इट इज, हियर आल्सो आई कैन डायरेक्टली राइट डाउन द फैक्टर, दिस इज a स्क्वायर माइनस b स्क्वायर, 4y स्क्वायर मतलब 2y ब्रैकेट स्क्वायर हुआ। ठीक है, तो इसके फैक्टर्स हो जाएंगे a प्लस b, a माइनस b। अब कॉमन फैक्टर हम देख पा रहे हैं यहाँ पर 1 माइनस 2y, कट कर दे सकते हैं। और अगर दिमाग को टेंशन नहीं चाहिए कि ये कैसे जीरो हुआ, सीधा लिख देना है y टेंस टू 1/2 जो भी गिवन लिमिट है, और जो फैक्टर आपने कट किया इट इज नॉट इक्वल टू 0। ठीक, अब यहाँ तक आपको ध्यान में आएगा कि बोर्ड में मुझे कटिंग करने के बाद जो भी स्टेप है लिखना है एक बार। ठीक, लेकिन अब मैं डायरेक्ट आंसर लिखता हूँ यहाँ पर, जैसे 1 प्लस 2y मतलब 2 इंटू 1/2 प्लस 4y स्क्वायर मतलब 4 इंटू 1/2 का स्क्वायर। हम y की वैल्यू 1/2 रखते जा रहे हैं न्यूमरेटर में भी और डिनोमिनेटर में भी। y मतलब 1/2, 1 प्लस 2y 1 प्लस 2 इंटू 1/2, इसका आंसर निकाल लेंगे। दिस इज 1, ये 2 कट हो गया तो ये भी 1 हो गया। दिस इज 1/4 इंटू 4, इट इज ऑल्सो 1। दिस इज 1/2 इंटू 2 कट हो गया तो 1 प्लस 1,
और फिर ये 2 2 कट हो गया तो 3/1 दैट इज सिंपल है। लिमिट सिंपल होना चाहिए क्योंकि कंटिन्यूटी भी हमें आएगा। तो इसके बाद वाला चैप्टर कंटिन्यूटी है जो लिमिट पर बेस करता है। बेसिकली उस चैप्टर में हमें लिमिट ही निकालना है, मतलब अगला चैप्टर जो कंटिन्यूटी है बस लिमिट निकालनी है। उसके आगे थोड़ा सा हमें कुछ कंक्लूड करना होता है, तो वो क्या है वो नेक्स्ट चैप्टर में सीख लेंगे, बट एक बार लिमिट समझना चाहिए। तो फर्स्ट हो गया, लेट अस सॉल्व थर्ड, x टेंड्स टू 1, लिमिट x टेंड्स टू 1, x raised to 4 minus 3x square plus 2 upon x cube minus 5x square plus 3x plus 1. x square 1 रख के आप चेक कर सकते हैं। 1 plus 2 3 minus 2, न्यूमरेटर 0 है, डिनोमिनेटर में 1 plus 3 4 plus 1 5 minus 5 0 है। x की वैल्यू 1 मैंने लिया है, ठीक है, 0/0 होगा तो हम फैक्टराइज करेंगे। फैक्टराइज में न्यूमरेटर इज बाय क्वाड्रेटिक x raised to 4 है, डिनोमिनेटर इज क्यूबिक, कोई फार्मूला है नहीं, हमें फैक्टराइज करना पड़ेगा। और दिस वी यूज कौन सी मेथड, सिंथेटिक डिवीजन, ठीक है, हमने किया सिंथेटिक डिवीजन हम यूज करते हैं। और सिंथेटिक डिवीजन जब हम अदर देन लिमिट्स कहीं पर यूज करते हैं तो वहां पर हमें फैक्टर्स या रूट ढूंढने होते हैं। यहाँ पर आपको वो एक चीज कम होगी, हमें चेक नहीं करना कि इसका फैक्टर क्या होगा और इसका फैक्टर क्या होगा, क्यों, हमें मालूम है कि इसका फैक्टर x-1 होगा ही। वही हमने देखा कल, p of x upon p of x का आंसर अगर 0/0 होगा, इट मींस x-1 या फिर x-a इज द कॉमन फैक्टर ऑफ बोथ न्यूमरेटर और डिनोमिनेटर दोनों का। अदरवाइज सिंथेटिक डिवीजन में हमें निकालना होता है फैक्टर, सा ढूंढना होता है कि कौन सा फैक्टर इसका हो सकता है। तो अब सिंथेटिक डिवीजन जब करेंगे तो पहले न्यूमरेटर का करते हैं फिर डिनोमिनेटर का। यहाँ पर मैं न्यूमरेटर के लिए कंसीडरेशन लेता हूँ। सिंथेटिक डिवीजन में हम इस तरीके से लिखते हैं, x raised to 4 है, कोएफिशिएंट 1 हो गया, x क्यूब नहीं है, कोएफिशिएंट 0 हो गया, x स्क्वायर का -3 कांस्टेंट का 2, ठीक। अब जब x टेंड्स टू 1 होगा, इसका मतलब x-1 इज अ फैक्टर, इसका मतलब x इज इक्वल टू 1 इज अ रूट। देखिए ये दोनों चीजें प्लस माइनस ध्यान में रखिएगा, प्लस माइनस चीजें क्या होती है, फैक्टर्स अलग होता है, रूट अलग होता है। यहाँ पर जो ये 1 है, दिस इज कॉल्ड एज व्हाट, दिस इज रूट। फिर फैक्टर क्या हुआ, फैक्टर इज एक्चुअली x-1, जो भी वैल्यू होगा, y होगा तो y-1, z होगा तो z-1, बट रूट इज 1, ठीक। अब इसे हम ये हम पढ़ चुके पहले भी, 1 एज इट इज 1 into 1 1, 0 plus 1 1, 1 into 1 1, -3 plus 1 -2, -2 into 1 again -2, 2 -2 is 0, और ये 0 आना ही चाहिए, क्यों, अगर ये आपका फैक्टर है तो, ये फैक्टर है तो मतलब ये रूट है, ठीक है, दिस इज नथिंग बट रिमाइंडर। अब डिनोमिनेटर के लिए भी सेम चीज करेंगे, 1 - 5 3 1, 1 - 5 3 1, 1 रूट हो गया, तो x-1 फैक्टर है इसका भी, दिस 1 एज इट इज, यहाँ पर हो गया 1 1 -4, यहाँ पर -5 plus 1 -4, -4 3 -4 -1, इधर -1 1 -1 0, ठीक है। एंड देयरफॉर जो हमारा लिमिट है x टेंड्स टू 1, इसमें अब न्यूमरेटर का आंसर हमें लिखना है। न्यूमरेटर का आंसर क्या होगा, पहला फैक्टर तो ये है, कौन सा, x-1, यहां पर आ गया। दूसरा फैक्टर कहां पर है, ये दूसरा फैक्टर है, ठीक। कांस्टेंट इधर से गिनना है, कांस्टेंट x स्क्वायर, तो 1 x स्क्वायर
फिर 1x, फिर माइनस 2। डिनोमिनेटर में अगेन फर्स्ट फैक्टर इज दिस, दैट इज x माइनस 1। ब्रैकेट में ये 1 माइनस 4 माइनस 1, तो 1x स्क्वायर माइनस 4x माइनस 1। अब x माइनस 1 कट हो जाएगा। रीजन आएगा सिंस x टेंड्स टू 1, x माइनस 1 नॉट इक्वल टू 0। अब एक चीज ध्यान में रखिएगा, कभी कभी रिपीटेड फैक्टर्स होते हैं, रिपीटेड मतलब एक बार कट होने के बाद और इनके फिर फैक्टर्स निकालेंगे आप, और उसमें हो सकता है कि फिर से x माइनस 1 एक फैक्टर हो, ये चीज होता है, हो सकता है। ठीक, यहाँ पर जैसे कि आप न्यूमरेटर में देखेंगे तो न्यूमरेटर के फैक्टर्स क्या बताइए, क्वाड्रेटिक के न्यूमरेटर कुछ फैक्टर्स है उसके बताइए, न्यूमरेटर के क्या फैक्टर्स होते हैं। पहले तो ये सोचना पड़ा होते हैं कि नहीं होते, वो भी सोचना है, नहीं तो सर ने बोला होते हैं मतलब फिर होते ही होंगे, ऐसा नहीं है। फैक्टर्स क्या है बताइए, 2 माइनस 1 बराबर 2 माइनस 1 कितना होगा प्लस 1 यहाँ पर, ठीक है, और 2 इंटू माइनस 1 हो जाएगा माइनस 1। अब 2 माइनस 1 फैक्टर मतलब x प्लस 2 और x माइनस 1, मतलब कि x माइनस 1 फैक्टर जो हमारा चल रहा है जिसके कारण जीरो बनता है, वो न्यूमरेटर में तो है बट डिनोमिनेटर में नहीं है। डिनोमिनेटर के फैक्टर्स नहीं आएंगे तो न्यूमरेटर का आंसर जो है, लेकिन डिनोमिनेटर का नहीं है, तो अब इसको जबरदस्ती फैक्टराइज करने का कोई मतलब नहीं बनता। अगर इसमें भी फैक्टर्स पढ़ते थे और उसमें भी अगर x माइनस 1 होता था तो हम इसे दोनों को फिर से फैक्टराइज करते थे, x माइनस 1 कट करते थे, फिर आगे बढ़ते थे। अभी इसको फैक्टराइज करना नहीं है हमें, हम सीधा डायरेक्ट लिमिट अप्लाई कर देंगे। न्यूमरेटर में x स्क्वायर मतलब 1 स्क्वायर, x मतलब 1 माइनस 2, इधर x स्क्वायर मतलब 1 स्क्वायर माइनस 4 इंटू x मतलब 4 इंटू 1 माइनस 1। ठीक है, न्यूमरेटर हो गया 1 प्लस 1 2 माइनस 2 0, डिनोमिनेटर 1 माइनस 1 कट हो गया माइनस 4, 0 अपॉन माइनस 4 होता है 0। हाँ, जस्ट अ सेकंड, क्या गड़बड़ हुआ बताइए। हाँ जी, ऑनलाइन वाले बताइए क्या गड़बड़ हुआ बताइए, बोला आंसर x रेज़ टू 4 x क्यूब x स्क्वायर x आणि मग कॉन्स्टंट। माइनस 2 इथं 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 x रेज़ टू 4 होता ना, 4 आपण क्यूबला 0 घेतला, x स्क्वेअर घेतला पण x ला 0 घ्यायचा राहिला, तो या ठिकाणी पुट केला आणि सगळ्या शेवटी कॉन्स्टंट। फॅक्टर्स आपल्या समोर आहेत, डिनोमिनेटर सेम आहे, डिनोमिनेटर मध्ये 1 2 3 4 1 2 3 4, ओके फाइन। मग आता न्यूमरेटरचं इथून तुमचे फॅक्टर्स चेंज होणार, न्यूमरेटरचे फॅक्टर बघू आपण। न्यूमरेटरचा जो सेकंड फॅक्टर आहे तो आता चेंज होणार। सेकंड फैक्टर, फर्स्ट फैक्टर तो x माइनस 1 है, सेकंड दिस इज कांस्टेंट, ठीक है, कांस्टेंट हियर x x स्क्वायर x क्यूब, तो 1 x क्यूब 1 x स्क्वायर माइनस 2 x माइनस 2, ठीक है। Okay, now let us put down the values. So it is 1 cube 1 square minus 2 into 1 minus 2 upon this is 1 square minus 4 into 1 minus 1, 1 plus 1 minus 2 upon 1 minus 4 minus 1. So this is 1 plus 1 2 minus 2, cut the answer minus 2, 1 minus 1 कट झाल्यानंतर माइनस 4, माइनस माइनस कट होणार
1/2 इंच। तो थर्ड क्वेश्चन होगा, थर्ड नंबर। क्लियर आहे? न्यूमरेटरचे फॅक्टरायझेशन मध्ये फॅक्टर राहिलेला होता, एक्स ची टर्म घेतली नव्हती आपण। ठीक, चल नेक्स्ट मेथड, दैट इज मेथड ऑफ रॅशनलायझेशन। तर हा क्वेश्चन कंप्लीट झाला, एक्सरसाइज कंप्लीट झाला। ऑब्वियसली एक्सरसाइज कंप्लीट झाला म्हणजे आजचा होमवर्क काय असणार आहे, 7.2 कंप्लीट करणे रिमेनिंग क्वेश्चन्स आणि ऍडिशनल सॉल्व करणे। ठीक आहे सर्वांना? क्लियर आहे? ओके सर, मग पुढे नेक्स्ट इज मेथड ऑफ रॅशनलायझेशन। टॉपिकचं नाव द्या, मेथड ऑफ रॅशनलायझेशन। सो इन दिस मेथड ऑफ रॅशनलायझेशन आपण काय करणार, जर न्यूमरेटर किंवा डिनॉमिनेटर मध्ये कुठेही इररॅशनल फॅक्टर असेल तर ते लिहून घ्या। इफ न्यूमरेटर और डिनॉमिनेटर और बोथ contains irrational factor or term, let us say irrational factor naka levu, irrational terms, then we use method of rationalization। ठीक है? So let us start with the exercise 7.3 question first। सगळे क्वेश्चन सेम आहेत। Evaluate the following limits। So first one, limit x tends to, it is 0, limit x tends to 0 under root 6 plus x square minus root 6 upon x। नो हियर ऑल्सो, म्हणजे आपण इथे लिहिताना लिहिलं की न्यूमरेटर डिनॉमिनेटर त्या दोघांमध्ये इररॅशनल असेल तर रॅशनलाइज करा, पण तुम्ही बघा 7.1 एक्सरसाइजचा पहिला क्वेश्चन त्याच्यात सुद्धा अंडर रूट आहे, पण आपण काय तसं केलं नाही। उगीचच करायचंच नाही, आपल्याला फॅक्टर्स पडत असले तरी उगीचच नाही पाडायचे, रॅशनलाइज होत असलं तर उगीचच नाही करायचं। मग ते केव्हा करावं लागतं आपल्याला, जेव्हा 0/0 म्हणजे इनडिटर्मिनेट फॉर्म येणार त्यावेळेस। इथे बघा तुम्ही आन्सर काय केलं, जर तुम्ही x ची व्हॅल्यू 0 घेतली तर काय होणार, हा इथं 0 इथं 0 म्हणजे रूट 6 मायनस रूट 6, न्यूमरेटर 0 डिनॉमिनेटर ऑलरेडी 0, आणि म्हणून रॅशनलाइज करायचं। कारण सेम क्वेश्चन जर हा वेगळ्या पद्धतीने आला ना, इथं जर मी फक्त प्लस केलं, काही रॅशनलाइज करायचं नाही, काहीच गरज नाही रॅशनलाइज करायचं, सरळ डायरेक्ट मेथड अप्लाय करायची। रूट 6 प्लस रूट 6 2 रूट 6 अपॉन 0 म्हणजे नॉट डिफाइंड, लिमिट डज नॉट एक्झिस्ट, ते आन्सर करा। ठीक आहे? क्लियर? चला, मग हे प्रत्येक मेथड फक्त याच्याकरता आहे कारण 0/0 येते म्हणून। बरं, आता आपण पुढे फर्दर रॅशनलाइज करू। लिमिट, सो न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर। आता रॅशनलाइजिंग फॅक्टर क्वेश्चन आन्सर। बरं, आता रॅशनलाइजिंग फॅक्टर न्यूमरेटर मध्ये अंडर रूट 6 प्लस x स्क्वेअर प्लस रूट 6, डिनॉमिनेटरला आपण रॅशनलाइजिंग फॅक्टर, रॅशनलाइजिंग फॅक्टरने न्यूमरेटर डिनॉमिनेटर दोघांना मल्टिप्लाय केलं। क्लियर? लेट अस सॉल्व फर्दर। लिमिट x tends to 0, so whenever we are using rationalization we always come across the formula a minus b, a plus b, which is
ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ठीक आहे सर, इथून जाणार ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. मग ए स्क्वेअर म्हणजे हा पहिला 6 प्लस एक्स स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे √6 चा स्क्वेअर करून जाणार 6. इथं ब्रॅकेट नाही दिला तरी चालतोय. डिनॉमिनेटरला हा एक्स आहे सोबत हा पण आहे, त्याला ब्रॅकेट मध्ये देणार अंडर रूट ब्रॅकेट कंप्लीट. ठीक आहे, न्यूमरेटर मध्ये a मायनस बी ए प्लस बी या दोन टर्म्स एकत्र झाल्या. डिनॉमिनेटर मध्ये x ऍज इट इज आणि ही सेकंड टर्म जी आहे ती सुद्धा ऍज इट इज. नाउ व्हाट, लेट अस सिम्प्लिफाय द न्यूमरेटर. लिमिट x टेंड्स टू 0. न्यूमरेटर मध्ये 6 मायनस 6 कट होतो, काय शिल्लक राहिलं x प्लस x स्क्वेअर. डिनॉमिनेटर मध्ये x आणि हा ब्रॅकेट पूर्ण लिहायचं तुम्ही आणि ब्रॅकेट ऍड इट. आता पुढच्या स्टेप मध्ये न्यूमरेटर मध्ये x कॉमन आहे, x प्लस x स्क्वेअर. त्याच्यातून घेतला x कॉमन, ब्रॅकेट मध्ये 1 प्लस x. डिनॉमिनेटर मध्ये x आणि हा ब्रॅकेट ऍड इट रॅशनलायझेशनचा ब्रॅकेट. ठीक, फर्दर आता काय कट होणार, x कट होणार. रिझन देणार त्याला, since x tends to 0 x not equal to 0 and then we will apply the limit, that is x is equal to 0 तो पुट करणार. तर न्यूमरेटर मध्ये 1 प्लस 0, डिनॉमिनेटर मध्ये ब्रॅकेटच्या मध्ये जी टर्म आहे ती कुठली आहे, अंडर रूट 6 प्लस x स्क्वेअर. तो 6 प्लस 0 प्लस 0 प्लस √6 प्लस √6 which is equal to 1 upon √6 plus √6, 2 √6. So that is the answer. Third question. Limit y tends to 0 under root 1 minus y square. Yes, ठीक है, माइनस अंडर रूट 1 प्लस y स्क्वेयर अपॉन y स्क्वेयर. y टेंड्स टू 0 आहे. ठीक, परत तुम्ही ते 0 अपॉन 0 येतोय म्हणून आपण रॅशनलाइज करतो आहे. सो लेट अस स्टार्ट विथ रॅशनलायझेशन. लिमिट y टेंड्स टू 0. जे काय गिवन एक्सप्रेशन आहे ते ऍज इट इज लिहिणार अगोदर, आणि न्यूमरेटर इरॅशनल आहे म्हणून फक्त न्यूमरेटरला आपण रॅशनलाइज करणार. नेक्स्ट व्हाट, न्यूमरेटर मध्ये a मायनस b, a प्लस b which is nothing but a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. बघा दोन टर्म्स आहेत तर ब्रॅकेट द्या म्हणजे साइनची मिस्टेक होणार नाही. a स्क्वेअर म्हणजे आता अंडर रूट निघून जाणार, मग येणार 1 मायनस y स्क्वेअर मायनस b स्क्वेअर म्हणजे सेकंड टर्मला सुद्धा अंडर रूट निघून जाणार, 1 प्लस y स्क्वेअर. डिनॉमिनेटरला हा y स्क्वेअर आणि त्याच्यासोबत हा रॅशनलायझिंग फॅक्टर. ब्रॅकेट कंप्लीट. मॅथ लिहित असताना बऱ्याच जणांना वाटतं की मॅथ मध्ये हँडरायटिंगचं काही काम नाही, पण वास्तविक मॅथ मध्ये सुद्धा हँडरायटिंगचं काम असतं. म्हणजे प्रॉपर हँडरायटिंग असली पाहिजे आणि प्रॉपरली लिहिलं पाहिजे. लॉ मध्ये मी सांगितले होते तर इथं सुद्धा कंप्लीट ब्रॅकेट कंप्लीट झाला पाहिजे. लिमिट कुठे आहे, इक्वल टू द साइन इकडे नाही इकडे असतं. साध्या साध्या गोष्टी पण नियमानुसार लिहायचं असतं. बघ पुढे लिमिट y टेंड्स टू 0. न्यूमरेटर मध्ये ब्रॅकेट ओपन करतो, 1 मायनस y स्क्वेअर मायनस साइन अप्लाय होणार, -1 मायनस y स्क्वेअर अपॉन डिनॉमिनेटरला y स्क्वेअर आणि रॅशनलायझिंग फॅक्टर. न्यूमरेटर मध्ये बघा
1 minus 1 कट झाला. दिस इज इक्वल टू लिमिट y टेंड्स टू 0. आता न्यूमरेटर मध्ये मायनस वाय स्क्वेअर म्हणजे तो झाला मायनस 2y स्क्वेअर अपॉन हा y स्क्वेअर आणि त्याच्यासोबतचा ब्रॅकेट. नेक्स्ट y स्क्वेअर कट होणार का? त्याला रिझन लागेल. सिन्स y टेंड्स टू 0 y स्क्वेअर नॉट इक्वल टू 0. y टेंड्स टू 0 चा पहिला अर्थ काय होतो की y इज नॉट इक्वल टू 0. पण y इज नॉट इक्वल टू 0 म्हणजे y स्क्वेअर इज आल्सो नॉट इक्वल टू 0. ठीक आहे. पुढे आता व्हॅल्यू पुट करून देणार. न्यूमरेटर मध्ये -2, डिनॉमिनेटर मध्ये हा ब्रॅकेट आहे म्हणजे रॅशनलायझिंग फॅक्टर तो असणार अंडर रूट 1 मायनस y स्क्वेअर म्हणजे 0 प्लस अंडर रूट 1 प्लस y स्क्वेअर म्हणजे 0. आन्सर कम्स आउट टू बी -2 अपॉन रूट 1 प्लस रूट 1 म्हणजे 1 प्लस 1 -2 अपॉन 2 -1. ठीक. let us start second question. Second question is again evaluate त्याच्यातला फर्स्ट x टेंड्स टू किती a आहे का? हां तेवढं सांगा. ते स्मॉल पॉइंट मध्ये असतं. x टेंड्स टू a. क्लियर आहे का? जे ऑनलाईन आहेत त्यांना ऑडिओ व्हिडिओ बाकी सगळं व्यवस्थित चालू आहे का? तुम्ही तिकडेच बसले नका. तुमचे एकटे त्यांच्याशी पण बोलून घ्यावं लागतं. म्हणजे सर आता हे आजकाल काही बोलतच नाही. तसं काही नाही. ते सगळ्या समोर असल्यामुळे बर. तर नेक्स्ट आहे लिमिट. ओके. लिमिट x टेंड्स टू a अंडर रूट a प्लस 2x अंडर रूट a प्लस 2x माइनस रूट 3x अपॉन अंडर रूट 3a प्लस x माइनस 2 रूट x. परत नवीन क्वेश्चन सुरू होतो आहे तर आपण करून देतो. रॅशनलायझेशन आपण प्रत्येक वेळेस करायचं नाहीये. सांगितलं एखादं साइन चेंज होऊ द्या किंवा असं काही चेंज होईल आणि 0.0 जर येत नसेल तर आपण नाही करणार रॅशनलायझेशन. करतोय कारण इथं तुम्ही जर x ची व्हॅल्यू a घेतली तर येणार 0.0. चेक करून घ्या. ठीक आहे. चला मग आता रॅशनलाइज करू. बरं आतापर्यंत जो आपण क्वेश्चन सॉल्व्ह केला आयदर न्यूमरेटर ऑर डिनॉमिनेटर असं होतं. या ठिकाणी बघा दोघंही इररॅशनल आहेत. दोघांनाही आपल्याला रॅशनलाइज करावं लागेल. लिमिट ठीक आहे. जे काय गिवन एक्सप्रेशन आहे ते आधीच लिहितो. आता न्यूमरेटर डिनॉमिनेटर दोघांना रॅशनलाइज करायचं ना. क्वेश्चन एकदा बघून घ्या ना. पुढे गेला तर न्यूमरेटर डिनॉमिनेटर दोघांना रॅशनलाइज करावं लागेल. अगोदर न्यूमरेटरला रॅशनलाइज करू. न्यूमरेटरचा रॅशनलायझिंग फॅक्टर मध्ये साइन मायनस आहे तर इथं प्लस होणार. हा झाला न्यूमरेटरचा रॅशनलायझिंग फॅक्टर मल्टीप्लाइड बाय डिनॉमिनेटरचा रॅशनलायझिंग फॅक्टर या डिनॉमिनेटरचा. ठीक आहे. तो असणार अंडर रूट 3a प्लस x माइनस 2 रूट x आणि अपॉन अंडर रूट 3a प्लस x प्लस 2 रूट x. ठीक आहे. या ठिकाणी मायनस आहे तर दोघं ठिकाणी प्लस आहे. हा डिनॉमिनेटर रॅशनलायझिंग फॅक्टर. नाउ व्हॉट न्यूमरेटर डिनॉमिनेटर दोघं सिम्प्लिफाय करणार. दिस इज इक्वल टू लिमिट x टेंड्स टू a. न्यूमरेटर मध्ये this term is a minus b, this is a plus b. ठीक है. a minus b, a plus b, which is nothing but a square minus b square under root निघून जाणार a plus 2x minus b square म्हणजे 3x. ठीक है. ये रहा न्यूमरेटर. सिमिलरली डिनॉमिनेटर मध्ये हा आहे a minus b आणि हा इकडे a plus b आहे
मल्टिप्लिकेशन मध्ये येते सगळे, हा a मायनस बी आणि हा a प्लस बी आहे इथं, त्या दोघांचं होणार a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, a स्क्वेअर किती होणार 3a प्लस x मायनस बी स्क्वेअर म्हणजे 2 रूट 2x, 2 रूट x आहे का रूट 2x आहे, 2 रूट x, अच्छा मग त्याचा स्क्वेअर 4x, ठीक आहे, 2 चा स्क्वेअर 4 रूट x चा स्क्वेअर x. बघा या दोघं टर्म मी कशा पद्धतीने लिहितो व्यवस्थित लक्षात घ्या. अगोदर मी a मायनस b a प्लस b इकडे लिहून घेतलं आणि आता मी याला मल्टिप्लाय करणार न्यूमरेटरचा रिमेनिंग फॅक्टर, रिमेनिंग टर्म ही आहे न्यूमरेटर मध्ये रिमेनिंग अंडर रूट 3a प्लस x प्लस 2 रूट x आणि डिनॉमिनेटर मध्ये रिमेनिंग ही मधली टर्म आहे अंडर रूट a प्लस 2x प्लस रूट 3x. ठीक आहे, क्लिअर, व्यवस्थित लिहिण्याची पद्धत म्हणजे हा a मायनस b a प्लस b अगोदर इकडे घेऊन घेतला, या ज्या टर्म्स आहेत इथं कॅन्सलिंग होणार आहे आणि हे आपला आन्सर असणार आहे. हे जे रिमेनिंग टर्म्स असतात ना, इट जनरेट्स आन्सर आणि या ज्या a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर इथं कॅन्सल आउट होणार आहे कॉमन फॅक्टर. लेट अस सॉल्व दिस. लिमिट x टेंड्स टू a, न्यूमरेटर मध्ये a आणि 2x मायनस 3x म्हणजेच मायनस x अपॉन 3a आणि हा x मायनस 4x म्हणजे मायनस 3x मल्टिप्लाइड बाय हा न्यूमरेटर डिनॉमिनेटर ऍड लिहून घ्या. न्यूमरेटर डिनॉमिनेटर ऍड ठेवला, इथं काहीच करायचं नाही, कटिंग इकडे होणार आहे. दिस इज इक्वल टू लिमिट x टेंड्स टू a मायनस x ऍज इट इज डिनॉमिनेटरला 3a मायनस 3x मध्ये 3 कॉमन आहे, या दोघांमध्ये 3 कॉमन, ब्रॅकेट मध्ये a मायनस x मल्टिप्लाइड बाय न्यूमरेटर डिनॉमिनेटर या सेकंड टर्मचे ऍज इट इज. नेक्स्ट आता बघा या ठिकाणी कॉमन फॅक्टर कुठला आहे a मायनस x, तुम्हाला कट करता येतो का, त्याला रिझन लागेल. सिन्स x टेंड्स टू a x minus a not equal to 0 म्हणजेच a minus x also not equal to 0. x minus a म्हणा, x minus a जर 0 नाही तर a minus x सुद्धा 0 नसणार. मग व्हॅल्यू पुट करणार या फर्स्ट टर्म मध्ये 1/3 हा ऍज इट इज मी लिहून घेतला डायरेक्ट मेथड. आता डायरेक्ट मेथड इनटू न्यूमरेटर मध्ये अंडर रूट 3a प्लस x म्हणजे 3a प्लस a प्लस 2 रूट x म्हणजे 2 रूट a अपॉन अंडर रूट a प्लस 2x म्हणजे a प्लस 2a प्लस रूट 3x म्हणजे रूट 3a. काय आन्सर होतं 1/3 ऍज इट इज अंडर रूट 3a प्लस a म्हणजे झाला 4a, त्याच्यातला 2 बाहेर आला, रूट मध्ये a राहिला प्लस अगेन 2 रूट a, डिनॉमिनेटरला a प्लस 2a, ठीक आहे, म्हणजे 3a अंडर रूटच्या मध्ये आणि प्लस अंडर रूट 3a. याला पुढे अजून फर्दर सिंप्लिफाय करणार, लक्षात घ्या व्यवस्थित, काही डाऊट असेल तर विचारा. 1/3 न्यूमरेटर मध्ये आणि डिनॉमिनेटर मध्ये आपण सिम्प्लिफाय करू. आता न्यूमरेटर मध्ये 2 रूट a प्लस 2 रूट a म्हणजे तो झाला 4 रूट a. सो दिस 1/3 ऍज इट इज न्यूमरेटर मध्ये 2 प्लस 2 4 रूट a, डिनॉमिनेटर मध्ये रूट 3a रूट 3 म्हणजे तो झाला 2 रूट 3a. ठीक, आता न्यूमरेटर मध्ये आहे 4 रूट a, डिनॉमिनेटर मध्ये हा 3 into 2 6 आणि परत एक रूट 3a ला मी रूट 3 into रूट a असं लिहिणार, कारण मला रूट a कट करावा लागेल. आता हा रूट a कट होतो या ठिकाणी, ठीक आहे, रूट a कट झाला आणि दिस इज इक्वल टू
आता 2 2 जा 4, 2 3 जा 6, न्यूमरेटर मध्ये 2, डिनॉमिनेटर मध्ये 3√3. ठीक, काय डाऊट इथपर्यंत? नक्की. चलो प्रणव क्लियर आहे? ओके, मग नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. आपण सेकंड क्वेश्चन सॉल्व करतो आहे, त्याच्यामध्ये थर्ड. ठीक आहे, सेकंड क्वेश्चन आपला सुरू आहे, त्यातला थर्ड. लिमिट x टेंड्स टू 2 अंडर रूट 1 प्लस अंडर रूट 2 प्लस x माइनस √3 upon x minus 2. परत जस्ट एक चेक करून बघा, डिनॉमिनेटर तर 0 येतोच आहे, पण डिनॉमिनेटर 0 आला तर चालतो, म्हणजे फक्त डिनॉमिनेटर चालेल, फक्त न्यूमरेटर चालेल, पण दोघं नको. आता इथं डिनॉमिनेटर न्यूमरेटर मध्ये तसं आहे काय तर बघा, इथं 2 प्लस 2 किती होणार? ऍक्च्युअली मध्ये 2 प्लस 2 4, 4 चा अंडर रूट 2, आणि तो 2 प्लस हा 1 किती झाला? 3, हा √3 मायनस √3. तोंडीच करायचं असतं बरं, याला काही लिहिण्याची गरज नाही, लिहिण्याची वेळ जाणार. हे मेंटल कॅल्क्युलेशन म्हणतो आपण याला. मेंटल म्हणजे वेगळ्या अर्थाने मेंटल नाही म्हणायचं, मेंटल कॅल्क्युलेशन्स आहेत. ठीक आहे, हे तुम्ही तिथे लगेच करू शकता, इथं डायरेक्ट ठेवल्यानंतर लगेच ते क्लिअर होतं. ते केल्यानंतर आपल्याला कळतं की 0.0 आहे, म्हणजे मग रॅशनलाइज करावं लागेल. चला सुरुवात करूया. म्हणजे ते सुरुवात करूयामध्ये वजनी कवडा घेता वगैरे तसं सुरुवात करूया असं तुम्ही म्हणू शकता. वॉटर ब्रेक वगैरे घ्यायचा असं ते घेऊ शकता, काय अडचण नाही. ठीक, म्हणजे एकदम रिलॅक्स आहे. मला तर वाटतं काय काय घडलं बिलकुल प्लस क्लास करत असेल. अच्छा, ओके, व्हेरी गुड सर. झोपल्याच गाड्या ऐकता काय काय गाड्या बोलता करत असतील वाटेवर. मी नाही ना, कोण काय करतात त्याला माहिती काय कोणाला सांगू पण नका, मला तुम्ही सांगू नका, तर माझं डिमोटिवेशन होणार. आपण ईमेल घेतो काहीच करत नाही है ना, त्याला डिमोटिवेशन म्हणतात. मी असं सिन्सिअर पाहिजे, सगळे एकदम व्यवस्थित करता. ठीक, चल मग लिमिट x टेंड्स टू 2 सुरुवात करूया आपण रॅशनलायझेशन. अंडर रूट 1 प्लस रूट 2 प्लस x मायनस √3 अपॉन x मायनस 2. आणि आता फक्त न्यूमरेटर इरॅशनल आहे, तर फक्त न्यूमरेटरला आपण रॅशनलाइज करणार. हा अंडर रूट लिहितो आपण रॅशनली, आणि इथं जे मायनस साइन आहे ते होऊन जाणार प्लस. इथं एक लक्षात घ्या, 2 अंडर रूट आहे, तर हे जे प्लस आहे हे नाही चेंज होणार. इथं 2 टर्म्सच्या मधलं साइन, ही फर्स्ट टर्म इथून इथपर्यंत, आणि मग ही मायनस सेकंड टर्म आलेली आहे, हे मायनस होऊन जाणार या ठिकाणी प्लस. डिनॉमिनेटर पण ऍज इट इज तसाच आपण घेणार, अंडर रूट 1 प्लस रूट 2 प्लस x प्लस रूट. ठीक आहे, या ठिकाणी स्क्वेअर ब्रॅकेट देण्याची एक मेथड आहे, दिला पाहिजे. बर, नाउ लेट अस स्टार्ट. लिमिट x टेंड्स टू 2. न्यूमरेटर मध्ये दिस इज a मायनस b, दिस इज a प्लस b, म्हणजे a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. आता लक्षात घ्या, a स्क्वेअर काय होतो आहे, तर बाहेरचा अंडर रूट निघणार, म्हणजे तो असेल 1 प्लस अंडर रूट आणि 2 प्लस x.
पुढे असणार -√3 तर मायनस या √3 चा स्क्वेअर म्हणजेच 3 डिनॉमिनेटर मध्ये x -2 इकडे लिहितो मी आणि इनटू ठीक आहे इनटू 1/100 कारण याला डायरेक्ट मेथड अप्लाय होणार आहे ठीक सो दिस इज इक्वल टू व्हॉट लिमिट x टेंड्स टू 2 न्यूमरेटर मध्ये आता √2 + x फर्स्ट टर्म झाली आणि या इथला 1 -3 म्हणजे -2 अपॉन x -2 into 1/√2 प्लस रूट इथे लिहिलं ना तुम्ही लिहून द्या ही टर्म ऍज इट इज आहे क्लिअर बरं इथपर्यंत आल्यानंतर यापर्यंत काय व्हायचं हे काय a² - b² सिम्प्लिफाय केलं की कॅन्सल होऊन जायचं पण आता हे परत इररॅशनल आहे कॅन्सल होत नाही ना अजून आणि हे परत इररॅशनल आहे आणि जोपर्यंत कॅन्सल होत नाही तोपर्यंत 0/0 येतच राहणार लक्षात ठेवा कारण तो 0/0 ज्याच्यामुळे येत असतो तो फॅक्टर आपण कॅन्सल करत असतो तर अजून कॅन्सलेशन तर झालेलं नाही मग हे परत इररॅशनल आहे आता याला रॅशनलाइज करा पुढे दिस इज इक्वल टू न्यूमरेटर मध्ये √2 + x -2 अपॉन x -2 मल्टीप्लाय करा आता न्यूमरेटरचा रॅशनलायझिंग फॅक्टर √2 + x + 2 अपॉन √2 + x + 2 आणि परत मल्टीप्लाइड बाय ही जी लास्ट रिमेनिंग आहे ती म्हणजे 1 अपॉन √1 + √2 + x ही टर्म लिहितो आपण इथली प्लस √3 ठीक नाउ न्यूमरेटर मध्ये a - b a + b तो फॉर्म्युला यूज होणार सो दिस इज इक्वल टू लिमिट x टेंड्स टू 2 स्क्वेअर ब्रॅकेट या दोन टर्म आपण एकत्र करतो आहे लक्षात घ्या या दोन टर्म्स a - b a + b a² म्हणजे अंडर रूट निघून जाणार तो येणार 2 + x -b² म्हणजे या 2 चा स्क्वेअर आणि 2 चा स्क्वेअर किती असतो 4 डिनॉमिनेटरला x -2 आहेच हाईटला या दोन टर्म झाल्या ही पण टर्म झाली आता हे दोघं डिनॉमिनेटर राहिले आणि हे डायरेक्ट मेथड होणार आहे ठीक आहे तर दोघांना आपण एकत्र लिहू मल्टीप्लाय कर 1 अपॉन अगोदर ही टर्म √2 + x + 2 तर त्याला ब्रॅकेट देतो तुम्ही सेपरेट करा काय प्रॉब्लेम नाही आणि परत मल्टीप्लाय करा 1 अपॉन आणि ही लास्ट √1 + √2x तर हे जे एक्झाम्पल ज्यावेळेस आपण कॉम्पिटिटिव्ह मध्ये आता जस्ट आलेलं आहे तर सांगतो कॉम्पिटिटिव्ह मध्ये ज्यावेळेस आपण सॉल्व करतो सीईटी असेल किंवा जेडब्ल्यू असेल कॉम्पिटिटिव्ह किंवा एमसीक्यू असेल बोर्डला सुद्धा एमसीक्यू असतात त्या ठिकाणी ज्यावेळेस सॉल्व करतो ना हे जे कॅरी करत चालतो ना आपण टर्म्स तेवढं काही परत परत आपण लिहत नाही फक्त ते लक्षात ठेवायचं असतं की हा आहे ते त्याला विसरून नाही जायचं त्याला इथं लिहिलं मी नंतर विसरूनच गेलं मग ते आन्सर रॉंग होणार ठीक आहे तर कॉम्पिटिटिव्ह मध्ये वगैरे आपण लिहत नाही फक्त आपण ज्याच्यावर काम करतो आहे तेवढी टर्म घेत चालला की बाकी जशी तशी आलेली कॅरी होत जाते ठीक आहे चलो लिमिट x टेंड्स टू 2 हा x आणि 2 - 4 म्हणजे -2 अपॉन x - 2 into आता हे बाकी तुम्ही काहीच लिहत नाही काय आहे ते त्या पुढच्या दोघं इथं आलं ठीक नेक्स्ट बघा x - 2 कट झालेला आहे त्याचं कारण आहे सिन्स x टेंड्स टू 2 x - 2 नॉट इक्वल टू 2 ठीक है okay now we'll apply the
direct limit, it means we'll apply the limit. We'll put value of x as 2 in the remaining terms. So that is what 1 upon under root 2 plus x म्हणजे 2 plus 2 multiplied by 1 upon under root 1 plus परत under root 2 plus x म्हणजे 2 plus 2 आणि plus root. Let us find out answer for this. This is 1 upon 2 plus 2 4 4 under root 2 plus 2 multiplied by 1 upon under root 1 plus 2 plus 2 4 4 under root 2 plus root 3 1 upon 4 into 1 upon root 3 plus root 3 2 root 3. Answer is 1 upon 8 root 3. करेक्ट आहे का चेक करा तुम्ही. सॉल्व केला असणार आहे. तुमचा स्पीड माझ्यापेक्षा चांगला आहे. मी केला असेल सॉल्व. ठीक आहे. सो जस्ट अ सेकंड, जे ऑनलाईन आहेत त्यांनी सुद्धा एकदा लिहून घ्या. क्वेश्चन एकदा चेक करून घ्यायचा. Okay. So here also answer 0 upon 0 येणार म्हणून आपण रॅशनलाइज करणार. न्यूमरेटर डिनॉमिनेटर दोघे रॅशनल आहेत म्हणून दोघांनाही रॅशनलाइज करणार. स्टार्ट करूया. अगोदर न्यूमरेटरला रॅशनलाइज करू. त्याच्या अगोदर गिव्हन एक्सप्रेशन ऍज इट इज मला लिहायचं असतं. ते आपण लिहून घेऊया. सो दिस इज द क्वेश्चन. आता न्यूमरेटरला रॅशनलाइज करायचं तर ते होणार अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस 9. इथं मध्ये साइन मायनस आहे तर इकडे रॅशनलाइजिंग मध्ये ते प्लस येणार आणि अंडर रूट. सेम फॅक्टर आपण डिनॉमिनेटरला लिहत असतो. हे झालं न्यूमरेटर रॅशनलाइज. आता करणार त्याला मल्टिप्लाय. कशाने? डिनॉमिनेटरचा रॅशनलाइजिंग फॅक्टर अंडर रूट मायनस अंडर रूट. त्याचा फॅक्टर असणार अंडर रूट प्लस अंडर रूट. आणि तोच आपण डिनॉमिनेटर मध्ये पण ऍज इट इज लिहायचा असतो. ठीक. Okay, now what? This is equal to limit x tends to 0. Numerator मध्ये this is a minus b. Here we are having a plus b. That is a square minus b square. दोन टर्म्स आहेत म्हणून ब्रॅकेट देऊया. x square plus 9 minus ब्रॅकेट मध्ये 2x square plus 9. तसंच डिनॉमिनेटर जे a minus b a plus b आहे त्यांना आयडेंटिफाय करा. ते फर्स्ट आणि थर्ड टर्म मध्ये आहे a minus b a plus b. त्याचा आन्सर येणार a स्क्वेअर म्हणजे फर्स्ट ब्रॅकेट मध्ये 3x स्क्वेअर प्लस 4 मायनस b स्क्वेअर म्हणजे 2x स्क्वेअर प्लस 4. ब्रॅकेट आवश्यक आहे कारण मध्ये मायनस साइन येतं तर साइन चेंज होणार आहे. मल्टिप्लाइड बाय रिमेनिंग फॅक्टर्स. ठीक आहे. न्यूमरेटर की रिमेनिंग टर्म ही आहे अंडर रूट प्लस अंडर रूट. डिनॉमिनेटरचा रिमेनिंग टर्म ही मिडल टर्म आहे which is nothing but under root plus under root bracket close. ठीक. So this is equal to limit x tends to 0 bracket मध्ये x square plus 9
मायनस साइन ब्रॅकेटला अप्लाय होणार ते होणार -2x² मायनस 9 अपॉन इथं 3x² प्लस 4 मायनस 2x² मायनस 4 मल्टीप्लाइड बाय as it is ब्रॅकेट कंप्लीट. आता न्यूमरेटर मध्ये बघा 9 मायनस 9 कट, डिनॉमिनेटर मध्ये 4 मायनस 4 कट. दिस इज इक्वल टू लिमिट ब्रॅकेट मध्ये x² मायनस 2x², सो इट इज मायनस x². ठीक है, x² मायनस 2x² इज मायनस x² and 3x² minus 2x² is plus x², multiplied by as it is. आता कोण कट होणार, x² कट होणार, इथला x² इथला x² कट झाला. रिझल्ट लागेल सिन्स x टेंड्स टू 0 x² not equal to 0. now what this is equal to, आता मायनस साइन आहे ऍज इट इज इथे ठेवतो. न्यूमरेटर डिनॉमिनेटर मध्ये x ची व्हॅल्यू 0 घेणार. ठीक आहे, या टर्म मध्ये तर अंडर रूट किती येते 3x² + 4 म्हणजे 0 + 4 प्लस अंडर रूट 2x² + 4 अगेन 0 + 4. डिनॉमिनेटर मध्ये x² + 9 0 + 9 प्लस अंडर रूट 2x² + 9, so it is also 0 + 9. So this is equal to minus. न्यूमरेटर मध्ये √4 म्हणजे 2 + 2 अपॉन डिनॉमिनेटर मध्ये 3 + 3 मायनस 4/6 म्हणजे मायनस 2/3. काही डाऊट आहे, क्लिअर आहे का सर्वांना? ओके, व्हेरी गुड. सिद्धेश नाहीये आज. आणि अजून अच्छा हे प्रणवित मंदारी. ओके ठीक. तर मग क्वेश्चन पुढचा म्हणजे थर्ड, इव्हॅल्युएट द फॉलोइंग limits. इथपर्यंत काही लिमिट मध्ये फॉर्म्युला आलेले नाहीत ना. आपण आता थर्ड एक्सरसाइज मध्ये आहे ना, थर्ड एक्सरसाइज मध्ये फॉर्म्युला फक्त एकच आहे. कुठला? लिमिट x raised to a चा x raised to a minus a raised to n upon x minus a, तो एक फॉर्म्युला. इथून पुढे फॉर्म्युले पण आहेत, पण अगोदर हे जे विदाउट फॉर्म्युला एक्झाम्पल्स आहेत. इव्हॅल्युएट फर्स्ट क्वेश्चन, लिमिट x टेंड्स टू 1 x² plus x root x minus 2 upon x minus 1. परत डिनॉमिनेटर 0 आहे, न्यूमरेटर मध्ये 1 प्लस परत हा होणार 1, तर 1 * √1 म्हणजे 1. 1 + 1 2 - 2 0. ठीक आहे, 2 - 2 0 म्हणजे 0/0 होतंय, म्हणजे काहीतरी वेगळीने जवळ वापरावे लागेल. ठीक, इथं रॅशनलायझेशन येणार नाही कारण 3 टर्म्स आहेत. बरं, फॅक्टरायझेशन म्हणजे आपण त्याला क्वाड्रॅटिक म्हणतो. हे न्यूमरेटर जे आहे हे क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही, क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही येते. व्यवस्थित बघा, तो म्हणा x² आहे ना, ठीक आहे x² आहे, चांगली गोष्ट आहे, पण इथं फक्त x पाहिजे, √x नको पाहिजे. या √x च्या ठिकाणी √2 √3 म्हणजे कुठला तरी कॉन्स्टंट असता तर मग ते क्वाड्रॅटिक झालं असतं. इथं ते क्वाड्रॅटिक नाही. ठीक, तर स्पेशल व्यवस्थित लक्ष द्या. वेगळ्या पद्धतीने आपल्याला फॅक्टराइज करायचं आहे. त्याकरता लिमिट x टेंड्स टू 1
हा जो -2 आहे त्याला मी -1 मध्ये स्प्लिट करणार, म्हणजे हा जो पहिला x² आहे याच्यासोबत घेतो -1 आणि प्लस दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये x√x त्याच्यासोबत घेतो -1 अपॉन आहे x -1. -2 ला स्प्लिट केलंय -1 आता बघा याचे फॅक्टर्स पडतात. ठीक आहे, त्याच्यासोबत कळतं होणार. राहिला विषय याचा, तर या ठिकाणी मी सांगितलं तुम्हाला की आपण फॉर्म्युला एकच शिकलो आहे, x² - a² तो इथं लागतो. कसं चेक करू, लिमिट x → 1 x² - 1 डिनॉमिनेटरला x - 1 म्हणजे मी न्यूमरेटरला स्प्लिट करून घेतो. न्यूमरेटरचे दोन पार्ट आहेत, डिनॉमिनेटर दोघांना डिवाइड करतात. पहिल्याला डिवाइड केला प्लस या दुसऱ्याला डिवाइड करताना दिस इज x√x which is nothing but x⁵(3/2) -1 upon x - 1. x√x म्हणजे x⁵(3/2 होतो. कसा होतो चेक करा. x√x म्हणजे तो झाला x⁵(1) into x⁵(1/2 म्हणजे x⁵(1 + 1/2 म्हणजे x⁵(3/2. ठीक, पुढे लिमिटला डायरेक्टच फॉर्म्युला टाकून देऊ. आता हा x² - 1² आहे, हा x⁵(3/2 - 1�3/2 आहे. फॉर्म्युला आहे n म्हणजे इथं 2 a⁻² म्हणजे 1⁻², n - 1 म्हणजे 2 - 1. सेकंड मध्ये n म्हणजे 3/2, a⁻² म्हणजे 1⁻², n - 1 म्हणजे 3/2 - 1. So what is the answer? 2 into 1⁻² is 1. This is 3/2 चे नाही दिले तरी चालते, 1 ची पावर नेहमी 1 असते. प्लस 3/2, 2 to the 4 plus 3, 7. So this is first question. Let us solve third of this. X → 4, x² + x - 20 upon √3x + 4 - 4. हा क्वेश्चन आहे. Now see numerator is quadratic. Just a second. सर येणारच तुम्ही चेक करू शकता आणि म्हणून दोघं काम करावं लागतं. म्हणजे फॅक्टराइज सुद्धा येतं, याचे फॅक्टरायझेशन करावं लागेल आणि इकडे रॅशनलायझेशन करावं लागेल. सो थोडीशी हायब्रिड मेथड आहे असं म्हणा, दोघं मेथड एकत्र होतात. या ठिकाणी न्यूमरेटर मध्ये -20 चे असे फॅक्टर ज्यांची सम +1 होते ते असतात 5 4 20 5 - 4. ठीक, आणि हा -4 असणारच. हा आहे तो प्राणी ज्याच्यामुळे आन्सर 0 1 0 येतो. हा दिस इज द कल्प्रिट, इंग्लिश मध्ये असं म्हणतात. याच्यामुळे आन्सर 0 1 0 येतो. हा x - 4 मुळात तयार व्हायलाच पाहिजे, जिथे x⁻4 आहे ना तसं. तर इथं होणार x + 5 x - 4 न्यूमरेटरचे फॅक्टर. डिनॉमिनेटर मध्ये ऍज इट इज लिहिणार अगोदर आणि मग डिनॉमिनेटरला रॅशनलाइज करणार. ठीक है, पुढे now this is equal to what? Limit x tends to 4 x plus 5 x minus 4 denominator ला this is a minus b, this is a plus b. ठीक है, तो नारा a square minus b square, a square म्हणजे अंडर रूट निघून जाईल. 3x plus 4 minus b square म्हणजे 4 चा स्क्वेअर 16 into हा इथला न्यूमरेटर जो शिल्लक आहे तो असणार आहे अंडर रूट 3x plus 4
प्लस 4 याला ब्रॅकेट. सो लिमिट x टेन्स टू 4 इकडे x plus 5 x minus 4 आणि हा तिसरा ब्रॅकेट मध्ये तस लिहून टाका वाटल्यास अंडर रूट 3x plus 4 plus 4 हा कंप्लीट झाला न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला काय आहे 3x आणि 4 minus 60 म्हणजे minus 12. ठीक आहे 3x minus 12. न्यूमरेटर as it is डिनॉमिनेटर मध्ये 3x minus 12 तर 3 कॉमन ब्रॅकेट मध्ये होऊन जाणार x minus 4. न्यूमरेटर as it is आहे न्यूमरेटर मध्ये 3 ब्रॅकेट आहे पहिला दुसरा तिसरा. सेकंड ब्रॅकेट जो आहे x minus 4 तो आता या डिनॉमिनेटरच्या x minus 4 सोबत कट होणार. रिझन सेम x टेन्स टू 4 x minus 4 नॉट इक्वल टू 0. So this is equal to आता x ची व्हॅल्यू 4 पुट करणार. पहिला ब्रॅकेट मध्ये कोण आहे x plus 5 म्हणजे 4 plus 5. दुसरा ब्रॅकेट कट झाला. तिसऱ्या ब्रॅकेट मध्ये अंडर रूट 3x म्हणजे 3 into 4 plus 4 plus 4 डिनॉमिनेटरला 3. आन्सर काय येतो 4 plus 5 9 into ब्रॅकेट मध्ये 3 4 12 12 plus 4 16 so under root 4 plus 4 आणि upon 3 हा 3 3 जा 9 3 ब्रॅकेट मध्ये 4 plus 4 8. ठीक बरोबर आहे. काय आन्सर माझं 16 आला कसं काय 16 आला चेक करा 24 आला हम तेच चेक करायचं ना बघा एकदा काय चुकले आहे याच्यामध्ये काहीतरी स्टेप प्लस मायनस झालं असेल. एक लास्ट क्वेश्चन घेऊया आपण. लास्ट क्वेश्चन मग ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे लिमिट आपण संध्याकाळी 5 वाजता घेऊया. ठीक आहे एक लास्ट क्वेश्चन अजून घेऊ. झालं क्लिअर कळलं. लिमिट x टेंड्स टू 0 3 upon x under root 9 minus x minus 1 upon x ठीक आहे. बरं आता या क्वेश्चन मध्ये एक लक्ष द्या की ज्यावेळेस तुम्ही याला सॉल्व्ह करणार ना तर आपण डायरेक्ट मेथडने चेक करतो बरोबर. बघा आपण चेक करू डायरेक्ट मेथडने काय गंमत होते. 3 अपॉन x आला आहे इथे 0 होऊन गेला मायनस 1 अपॉन x आला आहे इथे 0 होऊन गेला. मग काय झालं 3 अपॉन 0 म्हणजे मायनस 1 अपॉन 0 म्हणजे बरोबर इन्फिनिटी मायनस इन्फिनिटी म्हणजे असं होतं ना. मॅथमॅटिकली सगळं हेच आहे. याच्यात मॅथचा कुठला नियम चुकला का लिमिटचा विषय सोडून द्या. लिमिट बद्दल बोलत नाही आपण पण याच्यात मॅथचा कुठला नियम चुकला का तर नाही. बट दिस इज ऑल्सो इनडिटर्मिनेट फॉर्म. इन्फिनिटी मायनस इन्फिनिटी 0 होत नाही. इन्फिनिटी खूप मोठा असतो आणि त्याच्यात तुम्ही म्हणाल खूप मोठा पण मग त्याची फिक्स व्हॅल्यू नाही म्हणून इन्फिनिटी मायनस इन्फिनिटी काहीही नसतं. इन्फिनिटी इंटू इन्फिनिटी इन्फिनिटी स्क्वेअर तसं काही नसतं. इन्फिनिटी रेस टू इन्फिनिटी काही नसतं. खोट्या गोष्टी सगळ्या असं म्हणतो ना आपण मिनिंगलेस क्वांटिटीज आहेत या सगळ्या लक्षात घ्या. ऑल दीज आर मिनिंगलेस क्वांटिटी. इन्फिनिटी प्लस इन्फिनिटी डबल इन्फिनिटी कुठे डबल इन्फिनिटी इन्फिनिटीला दाब नाही डबल इन्फिनिटीचा काय विचार करतो.
ठीक आहे. सो दॅट इज ऑल्सो नॉट पॉसिबल. सो मॅथमॅटिकली या सगळ्या टर्म्सला काहीही मिनिंग नाही. सो दिस इज कम्प्लिटली रॉंग. असले क्वेश्चन मी चेक केलेले असले क्वेश्चन चेक केले. एक आला असतो ना लिमिटचा अभ्यास पहिला करतो आपल्याला तेवढा जमतो आपण तेवढाच करतात. म्हणजे ठीक आहे, ज्याचे प्रत्येकाचा पाठपुढं सारखे नसणार, ठीक आहे, त्या नियमानुसार. मग त्याच्या डोक्यात एकदम क्लिअर असतं. पुढे ऍबसेंटच होता ना तो 7.2 पासून पण नव्हता सर तो. मला त्याला फक्त एकच माहिती असते मेथड, बाकीच्या मेथडच माहित नाही. होईल ना असं. म्हणजे हाफ नॉलेज इज मोर डेंजरस ज्याला आपण म्हणतो ना आपण. नॉलेज आहे पण हाफ आहे. हे करायचं सगळं मॅथमॅटिकली सगळे नियम वापरले तर इथून पुढे हे असं काही होत नाही. ठीक आहे. सो दिस इज कम्प्लिटली इनडिटर्मिनेट फॉर्म. ठीक. चल मग आता याला जर सॉल्व्ह करायचं असेल तर काय करायचं, त्याला सिम्प्लिफाय करावं लागतं. ठीक आहे. आपण सिम्प्लिफाय करूया. लिमिट x टेंड्स टू 0 एलसीएम होऊन जाणार. इथं पण x आहे, इथं पण x आहे, म्हणजे x आणि √9 - x हा झाला एलसीएम. ऑलरेडी इथं x आहे, √9 - x आहे, म्हणजे न्यूमरेटर मध्ये फक्त इथून 3 येणार. मायनस इकडे फक्त x आहे, √9 - x नाही, तो इथे येणार. एलसीएम मग आता हे रॅशनलाइज होणार. न्यूमरेटरला रॅशनलाइज करूया. ठीक आहे. रॅशनलाइजिंग द न्यूमरेटर. let us solve further. a minus b, a plus b, a square minus b square. दोन टर्म असल्यामुळे लगेच ब्रॅकेट देऊन टाकला मी. ठीक. नाउ न्यूमरेटर मध्ये लिमिट x टेंड्स टू 0 हा 9 - 9 कट होणार आणि मायनस मायनस प्लस x अपॉन x अंडर रूट into 1 of and it is. ठीक. पुढे x आणि x कट होणार. रिझल्ट सिन्स x टेंड्स टू 0 x नॉट इक्वल टू 0. मग व्हॅल्यू पुट करणार. आता x कट झाला म्हणजे जो काय इनडिटर्मिनेट फॉर्म ज्याच्यामुळे येत होता ना तो विषय आता कटला. आता आपण बघा डायरेक्ट मेथड अप्लाय करू शकतो. 1 अपॉन, ठीक आहे, √9 - x म्हणजे √9 - 0 मल्टीप्लाइड बाय 1 अपॉन ही टर्म म्हणजे 3 प्लस अंडर √9 - x म्हणजे 0. 1 upon 3 into 1 upon 3 plus 3. So 1 upon 3 into 1 upon 6. 1 upon 18 is the answer. Not 0. क्लियर आहे प्रश्न सर्वांना? तर आजचा दिवस आता 2 नंबर कसा दिवसाचा रात्रीचा होमवर्क 2 नंबर कसा. सकाळच्या क्लासचा होमवर्क वेगळा, संध्याकाळी इव्हिनिंगला आपण क्लास घेणार त्याचा होमवर्क वेगळा. मग 7.1 बद्दल झालं होतं आपलं, तर आता तुम्ही 7.2 घ्या. ठीक आहे. 7.2 कंप्लीट करणे आणि ऍडिशनल 7.2. क्लियर आहे सर्वांना? ऑनलाईन वाल्यांना पण 7.2 आणि ऍडिशनल 7.2 झाला होता नाही ना? 7.2 ऍडिशनल 7.2 इज युअर होमवर्क, डे होमवर्क, संध्याकाळी 5 वाजेच्या अगोदर, 5च्या क्लासच्या अगोदर. मग नंतर तुम्ही 7.3 करणार. ठीक आहे. चल, सो काही डाऊट नसेल तर आपण मीटिंग एंड करूया आणि क्लास पण इथं थांबूया. 5 वाजता भेटूच आपण.